स्वतः आमचे देवेंद्रजी फडणवीस. राजकारणातून त्यांना वेळच मिळत नाही पोलीस खातं पाहायला, लॉ अँड ऑर्डर पाहायला, जनतेचे प्रश्न पाहायला. आता विनयभंग करणारा सामाजिक कार्यकर्ता कोण? हे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ना सगळे, वाल्मिक कराड, कृष्ण आंधळे, धनंजयराव मुंडे, हे सगळे पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. मोठं सामाजिक काम या महाराष्ट्रात त्यानं उभं केलेलं आहे. तर तो जो कार्यकर्ता आहे तुम्ही जो म्हणताय, त्याचा फोटो आज दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर आम्ही छापलेला आहे विद्यमान उपमुख्यमंत्र्यांबरोबर. या महाराष्ट्रात तुम्ही काय पेरताय सत्तेच्या बळावर, हे सगळे जे आहेत लोक या विचारांचे, हे सगळे जिथे सत्ता तिकडे बलात्कारी, व्यभिचारी, खुनी आणि हत्यारे. जिथे सत्ता आहे तिकडे. आता काल ठाण्यामध्ये आम्ही गेलो, आमच्या गाड्या अडवायचा प्रयत्न केला या गुंडांनी. आनंद दिघे साहेबांच्या आश्रमासमोर एकेकाळच्या, आता तो एकनाथ शिंदेने आपल्या नावावर करून घेतला प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी काढवते आपलं नाव टाकलं त्यांनी. आमच्या गाड्या अडवतात, आमच्यावरती तिकडे हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी तिथे बिचाऱ्यांनी चांगला बंदोबस्त ठेवला. त्यानंतर आम्ही माननीय दिघे साहेबांना पुष्पहार अर्पण केला, त्यांना एक शाल अर्पण केली. आमची पाठ वळताच हे गुंड, हे असेच जे रक्षा खडसेंच्या बाबतीत झालं तिकडे, ते त्याच विकृतीचे गुंड आहे. तो हार त्यांनी तिथून रस्त्यावर फेकला, शाल रस्त्यावर फेकल्या. दिघे साहेबांचा अपमान नाही. माननीय धर्मवीर आनंद दिघेंचं नाव घेताना गुरुवर्य गुरुवर्य गुरुवर्य, तुम्ही त्यांच्या गळ्यातला हार रस्त्यावर फेकून तुडवता, फेकून देता शाल. हे काल राज्याच्या जनतेने पाहिलं. तीच प्रवृत्ती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारी ती प्रवृत्ती, तोच पक्ष आणि त्याच पक्षाचे महान सामाजिक कार्यकर्ते हे महाराष्ट्र घडवणार आहेत. हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार बरं का. हे जसा त्यांचा नेता तशी त्यांची खालची ही पोरं बाळ सगळी ही टपोरी चिल्लर. या महाराष्ट्रामध्ये यांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी, गृहमंत्र्यांनी, ही त्यांच्यावर जबाबदारी. तुमच्या केंद्रीय मंत्र्यांची जर मुलगी सुरक्षित नसेल तर या राज्यामधल्या सामान्य घरातल्या लेकी बाळींची काय परिस्थिती आहे? नुसतं लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण, लाडका भाऊ, हे असं नुसतं खुळखुळे वाजवून फार काळ तुम्हाला इथे राहता येणार नाही. रोज लाडका बहिणींचा विनयभंग होतोय. पण रक्षा खडसे यांच्या घरातल्या घटनेमुळे परत एकदा समोर आलं. काय केलं तुम्ही? काय करताय तुम्ही? बीडमध्ये काय चाललंय? ती ज्यांचा खून झालाय ते मुंडे आहेत, त्यांची मुलगी आणि पत्नी परत आता उपोषणाला बसतायत. ती तुमची लाडकी बहीण नाही, त्यांची मुलगी. ही आहे राज्याची स्थिती आहे. विधानसभेमध्ये सगळे प्रश्न येतील.